सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवणारी आणि अतिशय हृदयद्रावक घटना जी आहे ती काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये घडली आणि कणकवलीच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मी आता आहे आणि या कणकवली पोलीस स्टेशनमध्ये मर्डरचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। काल सकाळी शासकीय ठेकेदार सुशांत दळवी यांचा मृतदेह जो आहे तो अगदी झाडाझुडपांमध्ये लपून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला आणि त्यानंतर संपूर्ण तपासाची चक्र जी आहे ती फिरवण्यात आली आणि कणकवली पोलीस असतील किंवा सिंधुदुर्ग LCB पोलीस पथक असेल हे सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये दाखल झालं आणि त्यानंतर या संपूर्ण तपासाला वेग आला। अवघ्या काही तासांमध्येच यातील जो संशयित आरोपी आहे सुशांत दळवी यांच्यावर हल्ला करणारा याचा शोध जो आहे तो पोलिसांनी घेतला आणि त्याप्रमाणे तपास जे आहे ते सुरू करण्यात आले। दिवसभरातील तपास जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली होती। मी आता आहे कणकवलीमध्ये आणि या कणकवलीमध्ये जर पाहिलं तर आता ही फॉरेन्सिक टीम जी आहे ही फॉरेन्सिक टीमची गाडी आपण पाहू शकतो। ही अगदी काल सकाळपासूनच कणकवलीमध्ये दाखल झालेली आहे। त्याचप्रमाणे SP असतील मोहन दहीकर, त्याचप्रमाणे ॲडिशनल SP या देखील या ठिकाणी होत्या। त्याचप्रमाणे DYSP असतील, इथले PI असतील यांनी हा तपास जो आहे तो सकाळपासून सुरू केलेला होता। अगदी तपासाची चक्र जी होती, कारण शासकीय ठेकेदाराचा मृत्यू होणं यापूर्वी देखील अशाच घटना घडलेल्या होत्या, मात्र त्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आलं होतं। मात्र आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर या ठिकाणी कणकवलीमधील हा जो सुशांत दळवी हे जे शासकीय ठेकेदार होते यांच्या मृत्यूचा तपास लावण्यात पोलिसांना काहीसं यश आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण जे हत्यार होतं, ज्या हत्याराने, ज्या वेपनने सुशांत दळवी यांच्यावर 2 राऊंड फायर झालेलं होतं, ते हत्यार देखील पोलिसांनी हस्तगत केलंय अशी प्राथमिक जी माहिती आहे ती देखील मिळते। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर संशयित आरोपी म्हणून सुशांत दळवी यांचाच जो मुकादम होता, जो त्यांचं संपूर्ण काम पाहायचा, यानेच हत्या केली आहे असा देखील जो संशय आहे तो देखील पोलिसांना आहे। त्यामुळे जर या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम पाहिला, शिकारीची आवड होती, त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सुशांत दळवी हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील होता। त्यांच्यासोबत मित्र देखील होते का याचा तपास जो आहे तो सध्या पोलीस लावत आहेत। मात्र सद्यस्थितीला जो मुकादम होता तो त्यांच्यासोबत होता आणि तो त्यांच्यासोबत रात्री त्या ठिकाणी शिकारीसाठी गेला होता आणि त्याच्याकडूनच हल्ला झालाय का याचा देखील तपास जे आहे ते पोलीस आता खोलवर जाऊन करतायत। मात्र जर पाहिलं तर सद्यस्थितीला सुशांत दळवीच्या मर्डर केसमध्ये सध्या तरी संशयित आरोपी म्हणून त्याचा मुकादम जो आहे त्याला व्यवस्थापक जो आहे त्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यासोबत अन्य दोघांना देखील ताब्यात घेत आहे। मात्र या प्रकाराबाबत जर पाहिलं तर त्याच्या मित्रपरिवाराने संशय व्यक्त केला आहे, ज्यामध्ये स्पष्ट शब्दात म्हटलंय की ज्या पद्धतीने सुशांत दळवी यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, सुशांत दळवी यांच्यावर ज्या पद्धतीने 2 फायर झाले नाही, मात्र ज्या पद्धतीत त्याची शरीरयष्टी आहे त्या पद्धतीत सुशांत दळवी यांच्यावर तो हल्ला करू शकत नाही अशी देखील मित्रपरिवाराने संशय व्यक्त केलाय। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीत सुशांत दळवी यांचा मृतदेह अगदी मीटर म्हणजे 100 मीटर ते 500 मीटर पर्यंत परपटत नेलाय, हे कोणा एकट्याचं काम नाहीये। त्यामुळे त्याबाबत देखील मित्रपरिवाराने संशय व्यक्त केलाय, कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय। त्यामुळे आता या तपासाची चक्र जी आहे ती कशा पद्धतीची फिरतात, त्याचप्रमाणे जर पोलिसांनी या तपासामध्ये जर दिरंगाई केली किंवा हलगर्जीपणा केला तर देखील कुटुंबियांनी, त्याचप्रमाणे मित्रपरिवाराने या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे याचा तपास जो आहे तो सखोल तपास व्हावा अशी देखील चर्चा जी आहे ती सध्या सिंधुदुर्गात आहे। शासकीय ठेकेदाराचा अशा प्रकारे मृत्यू होणे, त्याचप्रमाणे अतिशय शांत स्वभावाचा आणि मनमिळावू स्वभावाचा जो सुशांत दळवी होते यांच्यावर जो हल्ला झालाय, सद्यस्थितीला त्याची तपासणी जी आहे म्हणजे पोस्टमॉर्टम जे आहे ते आता सिंधुदुर्गात तशा पद्धतीची यंत्रणा नसल्यामुळे सध्या कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात त्यांचा जो पोस्टमॉर्टम आहे ते देखील होणार आहे। त्यानंतर त्यामध्ये कोणत्या प्रकारची गोळ्या होत्या, जे पिस्टल फायर झालेले होते किंवा ज्या कुठल्या बंदुकीने जे फायरिंग झालं होतं याचा देखील तपास अहवाल जो आहे तो देखील पोलीस आपल्याकडे मागून घेतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा तपासाची चक्र जी आहे ती वेगाने फिरतील। मात्र या संपूर्ण प्रकार बांधकाम व्यावसायिक आहे तो मात्र देखील हादरलेला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदाराची अशाच पद्धतीची संशयास्पद मृत्यू होणं किंवा संशयास्पद असा घातपात होणं ही घटना नवीन नाहीये। त्यामुळे यापूर्वी झालेल्या घटनांना कुठेतरी पुन्हा एकदा दुजोरा मिळतोय। त्या तपासांचं काय झालं असं देखील प्रश्न जो आहे तो सध्या सिंधुदुर्गात उपस्थित केला जातोय। त्यामुळे शासकीय ठेकेदार सुशांत दळवी यांच्या मारेकऱ्याला, जो मारेकरी आहे तो लवकरात लवकर मिळावा आणि त्याला अगदी कडक शासन व्हावं असं आवाहन वजा इशारा जो आहे तो पोलिसांना सुशांत दळवी यांच्या मित्रपरिवाराने दिलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।